रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा आग्रही असल्याचे दिसतंय। रामटेकमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंची या संदर्भात भेट घेणार आहेत। रामटेक लोकसभेची जागा मवियामध्ये काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आता ठाकरेंचे शिवसैनिक सुद्धा सध्या आग्रही दिसतायत। जितेंद्र शिंगाडे अधिकची माहिती देत आहेत। जितेंद्र, रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंचे शिवसैनिक आग्रही दिसतायत, काय माहिती समोर येते? आपल्याला माहिती आहे की जसं 2 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आज इथे आलेले आहेत। काल यवतमाळमध्ये होते, आज वाशिममध्ये आहे, कारंजामध्ये आज त्यांची पहिली सभा आहे आणि त्यानंतर वाशिममध्ये त्यांची सभा होणार आहे। मात्र या सभेसाठी जाण्यापूर्वी जे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे संपूर्ण पदाधिकारी इथे आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक आता कोणाच्या रामटेक हे कोणाच्या याच्यात जाणार हा अजून महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र काँग्रेसकडे जाणार अशी ही चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने रामटेक शिवसेनेचे ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी इथे माजी खासदार प्रकाश जाधव आहेत। काय सांगाल, आग्रही भूमिका घेऊन तुम्ही इथे आलेले आहात, काय मागणी आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे तुमची? आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या ठिकाणी आज आहेत। रामटेक ही पारंपरिक शिवसेनेची निवडून आलेली सीट आहे खासदारकीची आणि त्याच्यामुळं या वेळेला कुठल्याही हालतीत शिवसेना जिंकली पाहिजे आणि म्हणून उद्धवसाहेबांकडे आग्रहाची ही मागणी करण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत। शिवसेनेची ही पारंपरिक सीट राहिलेली आहे। याच्यापूर्वी जे काही इथून निवडून आलेले होते ते सगळे खासदार शिवसेनेच्याच तिकिटावर निवडून आलेले होते। काय सांगाल, मागणी अजूनही तुमची कायम आहे? जर महाविकास आघाडीमध्ये युती तर आहे, पण काँग्रेसही आग्रही आहे। आम्ही पक्षप्रमुखाकडे तमाम पूर्ण पदाधिकारी, माजी खासदार, माजी जिल्हाप्रमुख, सगळे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख सगळे, आमची जे रामटेक लोकसभा आहे 25 वर्षापासून, ते आम्ही आताही मागणी करण्यासाठी उद्धव साहेबांकडे आलेलो आहोत। तर आपण पाहतोय की इथे शिवसेनेचे रामटेकचे सर्व पदाधिकारी आहेत, आजी माजी खासदार, नेते, कार्यकर्ते आले आहेत आणि त्यांची आग्रही भूमिका आहे की रामटेक ही ठाकरे गटालाच मिळाली पाहिजे। मात्र आता उद्धव ठाकरे इथे येतील आणि यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या माहितीसाठी।